आपण पाहतोय की वडाळा विधानसभेकडनं आयोजन केलेलं आहे आमदार कालिदास कोळंबकर यांचा हा एकूणच संपूर्ण उत्सव असा मानला जातो। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आग्रेश्वर हे मंडळ आहे त्यांनी आता या ठिकाणी थर रचण्यास सुरुवात करत आहेत आणि प्रो गोविंदामध्ये यांनी देखील सहभाग घेतला होता। तिसरा क्रमांक त्यांचा होता। तर यापूर्वी साई कृपा मंडळाने या ठिकाणी 8 थराचा मानवी मनोरा रचून या ठिकाणी सलामी दिलेली आहे। एकूणच हा जो गोविंदा ओळखला जातो तर या ठिकाणी गिरणगावचा गोविंदा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक नामवंत मंडळ हे देखील दाखवले होतात। नुकताच या ठिकाणी साई कृपा या गोविंदा पथकाने या ठिकाणी 8 थराचा मानवी मनोरा रचला होता आणि सलामी दिली होती। एकूणच उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच अनेक गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत। आयोजक आपल्या सोबत आहेत। कोळंबकर साहेब, काय सांगाल, एकूणच उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे? आजचं जे वातावरण दिसते अत्यंत उत्तम पद्धतीने आहे आणि 1-1.5 पर्यंत संपूर्ण मैदानामध्ये जागा होणार नाही एवढी गर्दी। 300 मिनिमम 300 गोविंदा दिवसभर येतात। या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती ही गोविंदा पथकांना देत आहेत, काय त्यामागचं एकूणच उद्दिष्ट असणार आहे? एक स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती देणे केवढं आम्ही नशिबान आहोत आणि आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती द्यायची असं कार्यकर्त्यांनी सर्वांनी विचाराने सांगितलं आणि त्यामुळे मी सावरकरांची मूर्ती देत आहे। प्रज्ञा, या ठिकाणी आग्रेश्वर मंदिर आहे जे मंडळ आहे ते देखील या ठिकाणी मानवी मनोरे रचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 8 थराचा हा सलामी त्यांची असणार आहे। प्रो गोविंदा पथकात देखील त्यांनी सहभाग घेतला होता। उत्साहाचं वातावरण आज दादरच्या एकूणच वडाळा विधानसभेच्या या गोविंदा ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे गोविंदा पथकांची या ठिकाणी आता येण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।